बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. विधानसभेतील पराभवानंतर शरद पवार संपूर्ण भाकरीच फिरवणार, पदाधिकाऱ्यांना बोलावणे धाडले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला अपयशाला सामोरं जावं लागतं. या निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला. पक्षाला केवळ 10 जागा मिळाल्या. या पराभवानंतर आता पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला. शरद पवार आता संपूर्ण भाकरीच फिरवणार असल्याची चर्चा सुरू आहे. पवारांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावणं धाडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षातील पत्रकार अध्यक्ष, युवती अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष या विविध सेलचे प्रमुख देखील बदलणार आहेत. 8 आणि 9 जानेवारीला राष्ट्रवादी पक्षाची मुंबईत जम्बो बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक नरिमन पॉइंटच्या यशवंतराव सेंटरमध्ये होणार आहे. शरद पवार देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुंबईत 8 जानेवारीपासून सर्व सेल, विधानसभा, लोकसभा आणि विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तर 9 जानेवारी रोजी खासदार, माजी आमदार आणि जिल्हाध्यक्षांमध्ये चर्चा होणार आहे. या 2 दिवसीय बैठकीमध्ये शरद पवार हे सर्व बदलांचे पर्याय जाणून घेणार आहेत. शरद पवार हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील कायम राहणार का, की त्यांनाही बदलले जाणार, याबाबत चर्चा सुरू आहे. पक्षातील काही जणांना जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष हवेत. आता जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद कायम राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.